हॅलो गाई, जय मामा. तर आता आम्ही आलो आहोत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनाला. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर सह्याद्रीच्या सुंदर डोंगरामध्ये श्री ज्योतिबा देवाचे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बसलेले आहे. कोल्हापूर शहरापासून हे ठिकाण साधारण 17 ते 18 किलोमीटर अंतरावर आहे. श्री ज्योतिबांना दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणून मोठ्या श्रद्धेने संबोधले जाते. केदारेश्वर केदारलिंग या नावानेही ओळखले जाते आणि भक्तांच्या श्रद्धेनुसार ते भगवान शिवच्या रूपाशी संबंधित मानले जाते. ज्योतिबा देवाबद्दल अशी श्रद्धा आहे की त्यांनी राक्षसांचा संहार करून त्या परिसराचे रक्षण केले आणि देवी महालक्ष्मीला राक्षसांविरुद्धच्या युद्धात मदत केली. त्यामुळे ज्योतिबा हे भक्तांचे रक्षण करणारे देव म्हणूनही मोठ्या भक्तिभावाने पूजले जातात. तर आम्ही सुरुवातीला रांगेमध्ये उभे राहिलो. रांग खूप मोठी होती, पण मनामध्ये एकच उत्साह होता, आपल्याला ज्योतिबाचे दर्शन घ्यायचे. आणि तो शेवटी क्षण आला. ज्योतिबाचे दर्शन झाले. खरंच सांगते, दर्शन झाल्यानंतर मनाला एवढं प्रसन्न आणि समाधान वाटलं ना, देवाचं सुंदर रूप पाहून सगळा थकवा कुठल्या कुठे निघून गेला. ज्योतिबाची चैत्र पौर्णिमेची यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात आणि गुलालाची उधळण हा या यात्रेचा खास आकर्षण असतो. संपूर्ण परिसर गुलालाने रंगून जातो आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओ.